इयत्ता 8वी सब्जेक्ट गणित इंग्रजी माध्यम बेसलाईन टेस्ट 2025-26. आज इथे आपण इयत्ता 8वी बेसलाईन टेस्टचे इथं आन्सर्स पाहणार आहोत. आपण चॅनल नवीन असताल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. रिटर्न टेस्ट इथं तुम्हाला ओरल टेस्ट आहे, ती ओरल तुम्हाला द्यायची आहे. रिटर्न टेस्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट होते. राईट द नंबर इन वर्ड्स. तुम्हाला हा नंबर वर्ड्समध्ये लिहायचा आहे. 4,43,999. राईट इन न्यूमरल्स. तुम्हाला संख्या अंकात लिहायची आहे. इथं तुम्ही आपण लिहिली 3,69,517. राईट इन एक्सपेंडेड फॉर्म. 3,78,518 तुम्हाला एक्सपेंडेड फॉर्ममध्ये लिहायचं आपण इथे लिहिलेली आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ प्लंबिंग इन द हाऊस इज 9,875 अँड फॉर इलेक्ट्रिक वायरिंग द कॉस्ट इज 8,965. व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर. एकूण खर्च किती झाला तुम्हाला याची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन केली तर उत्तर येते 18,840 म्हणजे 18,840. A company manufactures 6,257 solar panels in the first year and 8,216 in the second year. How many more solar panels did the company manufacture in the second year? आपल्याला तो पहिल्या वर्षी इथं 8,216 6,257 मायनस केलं तर 1,959 उत्तर येते. 1959 more solar panels are company manufactured in the second year. Cost of one bicycle is 6,409. Find cost of 15 such cycles. एका सायकलची किंमत 6,409 आहे, तर अशा 15 सायकलची किंमत किती यांचा तुम्हाला फक्त गुणाकार करायचा आहे. उत्तर येते 96,135. How many notebooks can be made using 3,360 pages with 96 page in each notebook? एका नोटबुकमध्ये 96 पेजेस आहे, तर 3,360 पेजचे किती नोटबुक होते, तर 35 नोटबुक्स तयार होतात. क्वेश्चन 4. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. इन द फिगर गिवन अलॉंगसाइड पॉईंट बी इज ऑन लाईन. तुम्हाला इथं आन्सर द्यायचं. ॲडजस्टंट अँगल्स कोणते आहेत. अँगल SPQ अँड अँगल QPR. सप्लिमेंटरी अँगल कोणते आहेत. अँगल TPQ अँड अँगल QPM. त्यानंतर फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ एन अँगल हुज मेजर इज 115 डिग्री. पहा. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी x म्हणजे x प्लस 115 इज इक्वल टू 180 आणि यांची सबट्रॅक्शन केली तर उत्तर येते x इज इक्वल टू 65. इन द फिगर लाईन AB अँड लाईन GK इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट H मध्ये छेदतात. अँगल AHG हा कोण 50 डिग्रीचा. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल BHK अँड अँगल AHK. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेट अँगल असतो 180 डिग्रीचा. ठीक आहे. आणि हा 52 डिग्री असेल तर हा पण किती असेल तर 52 डिग्री असतो. पाहिजे अँगल AHG कॉन्ग्रेट अँगल BHK ऑपोजिट अँगल्स आहेत आणि तो आहे 52 असेल. हा स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा आहे, त्यातून हा अँगल 52 डिग्री मायनस केला तर उत्तर येत आहे 128 डिग्री म्हणजे अँगल AHK आहे 128 डिग्री. 4x अँड x प्लस 15 आर द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच ऑदर. फाइंड द मेजर्स ऑफ इच. पहा सप्लिमेंटरी अँगल आहे 4x प्लस x प्लस 15 इक्वल टू 180 आणि ज्यांची ॲडिशन केली तर 5x येते आणि 180मधून 15 जर मायनस केली तर 165 आणि यांनी डिवाईड केलं तर x इज इक्वल टू 33 उत्तर येत आहे. म्हणजेच 4x म्हणजे किती तर 4 × 33 132 आणि दुसरा अँगल आहे 48. राईट करेक्ट ऑप्शन ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इन द बॉक्स गिवन. मायनस मायनस प्लस होणार आहेत आणि 5 × 20.
ठीक आहे. 18ला 2ने भाग दे, उत्तर ते -2. 7 चोक 28 म्हणजे -28. फाइंड फॅक्टर्स ऑफ एल्जेब्रिक फॉलोइंग एक्सप्रेशन्स. ठीक आहे. 9a क्यूब बी स्क्वेअर सी प्लस 27 ab क्यूब सी स्क्वेअर. इथे तुम्ही जर कॉमन काढला 9ab स्क्वेअर सी तर ए स्क्वेअर प्लस 3bc उत्तर येते. 9a स्क्वेअर मायनस 49y स्क्वेअर म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ, इथे जर वर्गमूळ घेतला तर 3x प्लस 7y आणि 3x मायनस 7y म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपेन्शन होतं ए प्लस बी ए मायनस बी. इथे एम स्क्वेअर मायनस 1/36 म्हणजेच किती तर 6चा स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहू शकतो एम प्लस 1/6 एम मायनस 1/6. क्वेश्चन 7. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब TSA. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6 × L स्क्वेअर म्हणजे L किती आहे 3.7 म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते 82.14 cm स्क्वेअर. फाइंड द मेटल सीट रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॉक्स विथ द मेजर गिवन अलॉंग साइड. लेंथ 1.8 आहे, बी 1.2 आहे, एच 1.7 आहे. सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB BH प्लस HH आणि व्यवस्थित जर किमती ठेवा उत्तर येते 14.52. क्वेश्चन 8. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. मधुरा इन्व्हेस्टेड 42,000 अँड आंघा इन्व्हेस्टेड 35,000 टू सेट अप अ फूड स्टॉल. त्यांनी 42,000 आणि 35,000 कंपनी फूड स्टॉल टाकला आहे, एक दुकान उभं केलं आहे. दे मेड अ लॉस ऑफ 2,200 इन अ वीक. हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम. तर प्रत्येकाला किती रुपये लॉस झाला. टोटल इन्व्हेस्टमेंट केली होती पहा 79,000. तर रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट पहा 6/5 येतो आहे म्हणजे एकूण पार्ट झाले 11 पार्ट. यांची बेरीज केली तर म्हणजे जर आपण ह्यांचं जर 22,000 भागिले जर 11 केलं तर किती येतं आहे 2,000 येते म्हणजे 6 × 2,000. मधुराचा लॉस इथे 22 दिलेलं आहे. पाहिजे लॉस त्यांचा 2,200 रुपये झालेला आहे. ठीक आहे. 11 दुनी 22 म्हणजे इथं 1/200 म्हणजे 6 × 200 केलं तर ते उत्तर ठीक आहे 1,200 आणि इथे 5 × 200 केलं तर तिथे 1,000 रुपये लॉस. ओके. अशा प्रकारे तुम्हाला काही 0 जरा एक्स्ट्रा घेतला होता. त्यानंतर अजय विजय सुजय टोटल पार्ट्स पहा 9 आणि इथे किती खर्च आहे तर 81,000. अजय शेअर ठेवते 2/9 म्हणजे 81,000. तर उत्तर केलं तर 18,000. 3/9 म्हणजे 81 27,000. 4/9 म्हणजेच 36,000. अजयला किती रुपये मिळाला तर 1,080. विजयला 1,620 आणि सुजयला 2,160. पहा तुम्हाला कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग ट्रायंगल्स युजिंग इंस्ट्रुमेंट गिवन. पहा तुम्हाला एक ट्रायंगल STW काढायचा आहे. TW तुम्हाला किती दिलं तर 6 सेंटीमीटर सांगितलं. तर अँगल म्हणजे हा T अँगल 120 अंशचा आला पाहिजे आणि MOTW 35 अंशचा आला पाहिजे. तुम्हाला अशा प्रकारे काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 10. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. सबट्रॅक्ट अँड सेकंड एक्सप्रेशन. तुम्ही जर वजाबाकी केली तर उत्तर एवढे येते आणि ॲड केलं तर 8x² + 2y² 8z². सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहा हे म्हणतो माझा व्यास 49 सेंटीमीटर आहे तर हाऊ मच डिस्टन्स विल आय ट्रॅव्हल इन 80 रोटेशन. मी 80 रोटेशनमध्ये किती अंतर पार केले. म्हणजे परिघाचा फॉर्म्युला आहे C = 5D. पायची किंमत आहे 22/7 आणि डीची आहे 49. हे जर सॉल्व केलं तर सरकम्फरन्स आहे 154 सेंटीमीटर आणि डिस्टन्स जर काढलं तर 154 गुणिले किती रोटेशन तर 80. जर यांचा गुणाकार केला तर पहा एवढा येतो आहे म्हणजे 12,320 सेंटीमीटर
ठीक आहे. आणि जर मीटरमध्ये रूपांतर केलं तर 123.2 मीटर. माय रेडियस इज 21 सेंटीमीटर. देन पहा इथं रेडियस सांगितलेली 21, म्हणजे सी इज इक्वल टू पाय आर. यांचं जर परिघ काढा तर 132 येतो आहे. डिस्टन्स इंटू सेंटीमीटर म्हणजे 2.64 गुणिले 100 किती येतं तर 2,64,000. त्याचं रोटेशन काढू. 2,64,000 132ने जर डिवाईड केलं तर येतं आहे 2,000. म्हणजे मी 2,000 रोटेशन. अशा प्रकारे मॅथ्स इथे आन्सर्स पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.